माझे नाव अंजली पराग देशमुख. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा असला. आज इथे आम्ही प्रयोग तयार केलेला आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे इको फ्रेंडली धान्य सुरक्षा गोळी व तसेच इको फ्रेंडली धान्य सुरक्षा तेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला धान्य टिकवण्यासाठी रासायनिक गोळ्या मिळतात. त्यामध्ये सल्फास किंवा पारद नावाच्या गोळ्या राहतात. सल्फास गोळीमध्ये खूप विष असते आणि ते जर गोळी आपल्या दळणामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या अन्नामध्ये शिजवताना गेली तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणून आम्ही चुनखंडी नावाची घरगुती औषध सुद्धा तयार केलेली आहे. चुनखंडी हे नाव आपल्याला ऐकायला खूप वेगळं वाटते, पण चुनखंडी म्हणजे असं की चुनखडक जो आहे तो आपल्या धान्यांमधलं पूर्ण मॉइश्चर ओढून घेतं आणि ह्या कडुलिंबाच्या कांड्या ज्या आहेत त्या आपल्या धान्यांना कुठल्याच प्रकारची कीड लागू देत नाही. तशाच प्रकारे आम्ही हे इको फ्रेंडली धान्य लवंगीचे तेल सुद्धा तयार केलेलं आहे. लवंगीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे घटक आढळतात. हे लवंग आपण एरंडीच्या तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकतो. ते आपण तळून घेतल्यानंतर आपण ते आपलं तेल आपल्या घरच्या धान्यांमध्ये लावलं आणि ते पोत्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये जर फिट्ट झाकून ठेवलं तर कमीत कमी 2 ते 3 वर्ष त्या धान्यांना कुठल्याच प्रकारची कीड लागणार नाही. तशाच प्रकारे ह्या इको फ्रेंडली आणि धान्य सुरक्षा गोळ्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. ह्या गोळ्या तयार करण्यासाठी आम्हाला 50 ग्रॅम सावलीमध्ये सुकवलेला कडुलिंबाचा पाला, 10 ग्रॅम तेजपान, 25 ग्रॅम लसूणची टरफलं, 25 ग्रॅम कलमी आणि 25 ग्रॅम लवंग आणि 50 ग्रॅम राख हे सर्व साहित्य आम्ही वापरलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला सहजच भेटून जातं. हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून काढल्यानंतर त्याचं मिश्रण असं तयार झालेलं होतं. पण ह्या मिश्रणाची आम्हाला गोळी तयार करायची होती आणि त्या गोळीला काही पकडच येत नव्हती, म्हणून आम्ही त्यामध्ये 50 ग्रॅम नाचणीचा वापर केला आणि अशा प्रकारे त्या इको फ्रेंडली धान्य सुरक्षा तयार झाल्या. गोळी तयार झाल्या. ह्या गोळी आपण आपल्या घरच्या अशा धान्यांमध्ये ठेवू शकतो किंवा मग आपण अशा पट्टीमध्ये बांधून सुद्धा आपण ह्या आपल्या घरच्या धान्यांमध्ये ठेवू शकतो. अशा प्रकारे आम्ही ह्या 3 औषधं तयार केलेल्या आहेत. आमच्या प्रयोगाचा मुख्य उद्देश म्हणजे धान्यांना कीड लागण्यापासून थांबवणे आणि विषबाधासारखी घटना आणि कॅन्सर सारख्या रोगांना थांबवणे हा आमच्या प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.